आम्ही लहान असताना ना आमच्या घरी जेवताना फार कडक असे नियम होते. आमचे तात्या होते ना, हे असे बॉडी बिल्डर असल्यासारखे होते, बलदंड, अशा मिश्या त्यांच्या झुपकेदार होत्या. आणि आम्ही सगळेजण तात्याला घाबरायचो. आणि तात्या काय करायचे, घरातले आम्ही आता एक 7-8-10 एक मुलं होतो असे. आणि मग सगळ्या मुलांना एकत्र जेवायला घेऊन बसायचे. आणि असा नियम घालून दिला होता की जेवताना कोणीही अजिबात बोलायचं नाही. मग आम्ही पण तसं तात्यासोबत असलो की आम्ही कोणीच बोलायचं नाही, गप आपलं जेवायचं आणि उठून मग जेवण झाल्यावरच काय बोलायचं ते बोलायचं. आणि एके दिवशी काय झालं, असं संध्याकाळची वेळ होती, जेवायला बसलेलो आम्ही असे सगळे. आणि मग जेवताना काय झालं की एकदम अशी लाईट गेली की मग आता तो कंदील होता, तो कंदील लावला आणि आम्ही जेवत होतो. जेवताना एकदम आमचं बंड्या होतं ना, ते लगेच ओरडलं, ओ तात्या, असं म्हणलं. मग तात्या रागाला, जेवताना आपला काय नियम आहे की बोलायचं नाही. म्हणून मग तात्या त्याच्याकडे असं डोळ्यावर असं म्हणलं. मग तो बंड्या आपला गप बसला. परत तरी पण ते बंड्या बोलायचा प्रयत्न केला. अहो असं म्हणलं तात्यानं असं केलं. मग ते जेवण झालं. आणि जेवण झाल्यावर मग हात धुवून असं तात्या आले, म्हणाले, काय बंड्या, तुला आपला नियम माहित नाही का बरे? शिंच्या मध्येच बोलतोस जेवताना. असं बोल, आता काय बोलायचं होतं तुला ते आता बोल. बंड्या म्हणला, आता बोलून काय फायदा आहे म्हणला, तेव्हाच बोलायला पाहिजे होतं म्हणला. का रे? अहो तात्या, लाईट गेली तेव्हा तुम्ही लोणचं म्हणून झुरळ भुरकत होता.